हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंके तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि जी आपली लेक्चर सिरीज चालू आहे मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स, तर हा आपला त्याचा नेक्स्ट जो पार्ट आहे रिझॉल्युशन ऑफ पण व्हेक्टर, ते आपण इथं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत. तर त्यामुळे पूर्ण काळजीपूर्वक लक्ष द्या. रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टर कसं असतं हे आपण पूर्ण व्यवस्थित डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टरची डेफिनेशन सांगतो, जी आपल्या NCERT बुकमध्ये दिलेली आहे. द स्प्लिटिंग ऑफ द गिवन व्हेक्टर इन इट्स कॉम्पोनंट, ही जी स्प्लिटिंग असते त्या स्प्लिटिंगला म्हणायचं रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टर. The process of splitting of the given vector into its component is called as the resolution of a vector. म्हणजे दिलेल्या व्हेक्टरचं स्प्लिट करण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस दिलेल्या कॉम्पोनंटमध्ये, तर त्याला म्हणायचं रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टर. बघा, प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ऑफ द गिवन व्हेक्टर. आता बघा आपल्याला दिलेला व्हेक्टर कोणचा आहे, आर बार. याची प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ऑफ द गिवन व्हेक्टर इन इट्स कॉम्पोनंट. आता बघा इथे तुम्ही बघू शकतात आर बारचे कॉम्पोनंट कोणते आहेत, आर एक्स बार, आणि इकडे बघू शकतात कोणचं कॉम्पोनंट आहे, आर वाय बार. म्हणजे सिंपल आरचे दोन कॉम्पोनंट आहेत, आर एक्स बार आणि आर वाय बार. ह्या दोन्ही कॉम्पोनंटची बेरीज आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, हे अशा पद्धतीने लिहू शकतो, आर एक्स प्लस आर वाय बार. आता बघा तुम्हाला इथे दिसतोय हा दिलेला जो रेक्टँग्युलर आहे, तर ठीक आहे, तर आपण असं म्हणू शकतो की एव्हरी रेक्टँग्युलर इज पॅरलेलोग्राम बट नॉट एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रेक्टँग्युलर. आणि मग जो लॉ पॅरलेलोग्रामला लागू होतो तोच लॉ कशाला अप्लाय होत असतो, रेक्टँग्युलरला सुद्धा अप्लाय होत असतो, बिकॉज एव्हरी रेक्टँग्युलर इज द पॅरलेलोग्राम. आणि लॉ ऑफ पॅरलेलोग्राम काय सांगतो, दोन ॲडजस्टंट साईड जर एखादा सेम व्हेक्टर रिप्रेझेंट करत असेल मॅग्निट्यूड आणि डायरेक्शननं, तर त्यांचा रिझल्टंट जो असतो सेम त्याच पॉईंटपासून स्टार्ट होतो जिथून ते स्टार्ट झालेत, आणि तो असतो त्यांचा डायगोनल, आणि त्याला आपण अशा पद्धतीनं लिहितो. ठीक आहे, तुम्हाला जर आठवत असेल मागच्या लेक्चरमध्ये आपण असं लिहिलं, आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार. आणि याच्यामध्ये पी बार ही ओ ए साईड होती आपली, आणि क्यू बार ही ओ बी साईड होती, आणि ओ सी हा आपला रिझल्टंट होता. आणि मग आपण अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ पॅरलेलोग्रामनुसार आपण इथं जे आहे तिथं आपण आन्सर लिहिलेला आहे. लॉ ऑफ पॅरलेलोग्रामनुसार हे जे आहे तर हा आपण इथं लॉ अप्लाय केला आहे, आणि आपल्याला शिकायचे रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टर. ठीक आहे, मग एकदम सिंपल पहिल्यांदा तुम्हाला कळायला पाहिजे रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टर काय आहे. इथं आपण लिहिलं स्प्लिटिंग ऑफ द गिवन व्हेक्टर, म्हणजे दिलेल्या व्हेक्टरची स्प्लिटिंग करायची इन इट्स कॉम्पोनंट, आणि ते कॉम्पोनंटची जे प्रोसेस असते आपण स्प्लिटिंग करतो त्या व्हेक्टरला त्याच्या कॉम्पोनंटमध्ये आणि लिहितो, ह्या पूर्ण प्रोसेसला म्हणायचं रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टर. ठीक आहे, ती एकदम सिंपल पद्धतीची डेफिनेशन झाली आपली रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टरचं. मग आता तुम्ही पूर्ण फिगर बघा, इथे मी तुम्हाला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे बघा, ओ बी बार आणि ओ ए बार. मी असं लिहिणार ओ ए बार इज इक्वल टू काय, ओ ए बार इज इक्वल टू काय आपल्याकडे बघा, आर एक्स बार. त्यानंतर बघा नेक्स्ट ओ बी बार बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, हे आर वाय बार, इथे लिहून टाकलं मी आर वाय बार. त्यानंतर बघा नेक्स्ट काय दिले तुम्हाला, ओ सी बार बरोबर असं दिलेलं आहे, ओ सी बार बरोबर काय दिलेलं आहे, आर बार. हे आपल्याला दिलेल्या फिगरच्या माहितीवरून आपण आन्सर फाइंड करतो. ठीक आहे, ओ ए बार इज इक्वल टू आर एक्स बार, ओ बी बार बरोबर आर वाय बार, ओ सी बरोबर आर वाय बार. मग हा जो झाला आपल्याकडे व्हेक्टर झाला, आपण कसं लिहितो, आर बार इज इक्वल टू आर एक्स प्लस आर वाय, ह्या पद्धतीनं. आता ह्या दिलेल्या व्हेक्टरची आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड करायची. ठीक आहे, आता जनरली एखादा व्हेक्टर कसा लिहित असतात, जर सांगायचं झालं तर तुम्ही असं लिहू शकतात, आर इज इक्वल टू आर जे आहे इथं, तर तुम्ही एखादा व्हेक्टरला लिहितात आर वन इंटू अल्फा कॅप प्लस आर टू इंटू बीटा कॅप प्लस आर थ्री इंटू जे आहे तर आपण इथे लिहिणार गॅमा कॅप. आता मग हे काय येतं, अल्फा बीटा आणि गॅमा कॅप. अल्फा बीटा गॅमा कॅप काय येतं, युनिट व्हेक्टर्स. हे कुठले युनिट व्हेक्टर असतात, जे काय आपण डायरेक्शन चूज केलेले त्या डायरेक्शनच्या अक्रॉसचे हे जे युनिट व्हेक्टर आहेत, अल्फा बार बीटा कॅप अल्फा कॅप बीटा कॅप आणि गॅमा कॅप.
मग जनरली एखादा वेक्टर कसं लिहित असतात, हे अशा पद्धतीने लिहित असतात. म्हणजे त्याला आपण अशा पद्धतीनं रिझॉल्व्ह केलेलं असतं. बघा, R1 अल्फा कॅप, R2 बीटा कॅप प्लस R3 गॅमा कॅप. म्हणजे कोणत्याही वेक्टरला आपण ह्या पद्धतीनं लिहू शकतो, त्याचं अशा पद्धतीनं स्प्लिट करू शकतो. हे झालं या पद्धतीची मेथड. आणि अल्फा, बीटा आणि गॅमा हे युनिट वेक्टर आहेत. कुठले, जी कोणची तुम्ही डायरेक्शन चॉईस करणार आहेत त्या डायरेक्शननुसार. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही इथं जर एक्स ॲक्सिस डायरेक्शन चॉईस केली तर अल्फा कॅप एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचा युनिट वेक्टर झाला. तुम्ही जर ही डायरेक्शन वाय ॲक्सिसच्या अलॉंग चूज केली बीटा कॅप, मग कोण झाला, वाय ॲक्सिसच्या अलॉंगचा युनिट वेक्टर झाला. त्यानंतर नेक्स्ट गॅमा कॅप जर तुम्ही झेड ॲक्सिसच्या अलॉंग चॉईस केला तर गॅमा कॅप काय झाला तुमचा, झेड ॲक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण एक्स वाय झेड ॲक्सिसच्या अलॉंग जे युनिट वेक्टर घेतो त्यांना फिक्स नावं दिलेली आहेत, आय कॅप, जे कॅप आणि झेड कॅप. आणि आता चला मग आपण काय करायचं, आपल्याला ह्या दिलेल्या वेक्टरची मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे, मग आता मी असं सांगतोय, हे जो ओ ए बार आहे तर याची मॅग्निट्यूड एवढी आहे. ठीक आहे, नुसती आर एक्स. आणि त्यानंतर ओ बी बार जो दिसतो याची मॅग्निट्यूड मी फक्त जी एवढी जो पॅरेललोग्राम आहे किंवा जो आपला रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलची जेवढी लेंथ आहे तेवढी याची मॅग्निट्यूड आहे असं समजतो. ठीक आहे, सो मी असं इथं तुमच्यासाठी लिहितो, मॉड ऑफ ओ ए बार इज इक्वल टू, मी असं लिहितो इथं आर एक्स, आणि असं लिहितो मॉड ऑफ ओ बी बार इज इक्वल टू, याला काय म्हणणार आपण, आर वाय. आणि मॉड ऑफ ओ सी बार इज इक्वल टू, तुम्ही असं लिहून घेऊ शकता वाटल्यास तर, इज इक्वल टू नुसता आर बार. ठीक आहे, मग आता इथे एक प्रोसेस करू आपण. ठीक आहे, इथं बघा आर बारनं आर एक्स सोबत किती अँगल केलाय, थिटा अँगल केलाय. ठीक आहे, आणि मग इथं आपण सिम्पली साइन थिटाची किंमत फाइंड करायची एकदा आणि कॉस थिटाची किंमत फाइंड करायची. ठीक आहे, आता बघा ही ओ बी साईड आणि ए सी साईड ज्या आहेत त्या दोन्ही पण साईड काय आहेत, सेम आहेत. ठीक आहे, ओ बी बार आणि ए सी बार दोन्ही पण साईड कशा आहेत, सेम आहेत. कशामुळं, रेक्टँगलच्या अपोजिटच्या ज्या साईड असतात ते बरोबर असतात, म्हणजे सेम लांबीच्या, सेम मॅग्निट्यूडच्या असतात. इकडल्या ह्या दोघे बघा बी सी आणि ओ ए बार ह्या पण दोन्ही साईड काय आहेत आपल्यासाठी, सेम आहेत. रेक्टँग्युलरच्या अपोजिट साईड काय असतात, सेम असतात. म्हणून हा वेक्टर जेवढा आहे तोच एवढा वेक्टर येईल. परत हा ओ ए बार जेवढा आहे तेवढाच बी सी बार येईल. आणि म्हणून आपण हा ट्रायंगल घेणार आहेत, कोणचा, इन ट्रायंगल ओ सी ए. आणि आता आपलं मेन उद्देश काय आहे, आपल्याला आर बारची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे नुसते आर वेक्टरची मॅग्निट्यूड फाइंड करायची. आणि म्हणून इथे मी असं लिहिणार बघा, इन ट्रायंगल, कोणचा ट्रायंगल घ्यायचा, ट्रायंगल ओ ए सी, इन ट्रायंगल ओ ए सी. आता ओ ए सी ट्रायंगल कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल, कारण की इथं 90 डिग्रीचा कोन असतो रेक्टँगलमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघा, इन ट्रायंगल कोणचा ट्रायंगल घ्यायचा, ओ ए सी. हा ओ ए सी, त्याच्यामध्ये लिहिणार मी फर्स्ट साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड. साइन थिटा काय असते, कोणासमोरची बाजू, अपोजिट साईड कोणची आहे, या कोणासमोरची बाजू घ्यायची किंवा ही अपोजिट साईड घेत असतात. ही ॲडजस्टंट साईड, याला अपोजिट किंवा याला परपेंडिक्युलर पण म्हणता येतं. ठीक आहे, सो आर वाय बार डिवायडेड बाय काय येणार आहे, आर बार. आणि मॅग्निट्यूडमध्ये म्हणलं तर फक्त याला सिम्पल तुमच्या याच्या डोक्यावर ॲरो काढावं लागेल आणि तुम्हाला फक्त असं लिहावं लागेल, साइन थिटा इज इक्वल टू आर वाय अपॉन आर. देअरफॉर आर वाय इज इक्वल टू, तुम्ही असं लिहू शकतात, आर वाय इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, आर इंटू साइन थिटा. याला वाटल्यास ते इक्वेशन नंबर 1 द्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, परत ह्याच ट्रायंगलमध्ये कॉस थिटा असेल, कॉस थिटा इज इक्वल टू कोणालगतची बाजू कोणची आहे, आर एक्स. इथे येणार आर एक्स डिवायडेड बाय आर. देअरफॉर आर एक्स इज इक्वल टू, हे इकडं गुणाकारात जाईल, आर कॉस थिटा. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत क्लिअर. ह्याच ट्रायंगलमध्ये साइन थिटा फाइंड करायचं, ह्याच ट्रायंगलमध्ये कॉस थिटा फाइंड करायचं. आता नेक्स्ट काय लिहिणार मी, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1 and 2. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2चा स्क्वेअर करायचा आणि एकमेकामध्ये ॲड करायचे. ठीक आहे, आता बघा याचा स्क्वेअर केलं काय होणार, आर वाय स्क्वेअर. ठीक आहे, याचा स्क्वेअर केलं काय होणार, आर एक्स स्क्वेअर. दोघांचा स्क्वेअर करायचा आणि ॲड करायचं. सो बघा आर एक्स स्क्वेअर प्लस इकडला स्क्वेअर केलं काय होणार, आर वाय स्क्वेअर इज इक्वल टू, उलटं सुलटं लिहिलं तरी चालते, आर वाय आधी लिहिलं तरी चालते, आर एक्स नंतर लिहिलं तरी चालते. त्यानंतर याचा स्क्वेअर काय होणार आहे, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा
प्लस याचा स्क्वेअर केल्यावर काय होणार आहे आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. आता दोन्हीमधून पण जे आहे तर आपण काय करणार आहेत कॉमन काढणार आहे इकडल्या साईडकडून. ठीक आहे, हे राईट हँड साईड बघा, राईट हँड साईडमधून आपण आर जे आहे तर आर स्क्वेअर जे आहे कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये राहील कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं 1. ही झाली आयडेंटिटी, म्हणून तिकडं आन्सर काय येणार 1. देअरफॉर मी असं लिहिणार सो आर स्क्वेअर इज इक्वल टू हे आधी लिहितो हे 1 झालं आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. ठीक आहे, एवढ्याची व्हॅल्यू 1, इथं 1 आर स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर फक्त आर स्क्वेअर येईल. आर स्क्वेअर इकडं राईट हँड साईडला इकडं लेफ्ट हँड साईडला लिहिलं, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इकडं राईट हँड साईडला लिहिलं. नेक्स्ट बघा आता हे झालं, त्यानंतर नेक्स्ट मग आता दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. सो आर इज इक्वल टू काय येणार अंडर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर या पद्धतीनं. आता 3D मध्ये जर व्हेक्टर असेल तर हे झालं फक्त दोनच ॲक्सिस. आपण काय केले ह्या व्हेक्टरचं स्प्लिटिंग कसं केलं आपण फक्त आर एक्स आणि आर वाय. पण तुमच्याकडे एक येणारा जो कॉम्पोनंट आहे थर्ड कॉम्पोनंट किंवा आपण जेड ॲक्सिसच्या अलॉंग एक कॉम्पोनंट स्प्लिट केला तर एक जो आहे ॲक्सिस इकडल्या साईडला येणार, म्हणून तो जर कॉम्पोनंट असेल जर आपण आर बारला जर असं लिहित असतो आर बार इज इक्वल टू आर एक्स बार प्लस आर वाय बार प्लस आर झेड बार. ठीक आहे, त्यालाच याचं जे आहे रिझल्टंट मॅग्निट्यूड काय येणार याचा अंडर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. म्हणजे जर 3 वेक्टरमध्ये जर आपण याला जे आहेत रिझॉल्युशन केलं तर अशा पद्धतीनं. आता तुम्हाला माहिती आहे ही जर मॅग्निट्यूड असेल तर ह्याच वेक्टरला आपण असं लिहितो आर बार इज इक्वल टू एवढी जर याची मॅग्निट्यूड असेल ही जर लेंथ असेल तर आपण यालाच असं लिहितो आर एक्स आय कॅप. आय कॅप काय असतो एक्स ॲक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर. एवढी जर ही याची लेंथ असेल तर यालाच आपण असं लिहितो आर वाय जे कॅप. ठीक आहे, ह्या पद्धतीनं. मग जर असा व्हेक्टर असेल तर एवढ्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड काय आली आपल्यासाठी ही वाली आली. ठीक आहे, मग एखाद्या वेक्टरला जर तुम्ही असं लिहित असताल आर बार इज इक्वल टू आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप तर ह्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड झाली ह्या अशा पद्धतीनं आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. मग ही झाली आपल्यासाठी एखादा वेक्टर रिझॉल्व केला आपण 3 ॲक्सिसच्या अलॉंग आर एक्स आर वाय आर झेडच्या अलॉंग म्हणजे आय एक्स वाय झेड 3 ॲक्सिसच्या अलॉंग रिझॉल्व केला तर अशा वेक्टरची मॅग्निट्यूड ही येते आर एक्स स्क्वेअर इथला कोएफिशियंट घ्यायचा आर वाय स्क्वेअर इथला कोएफिशियंट घ्यायचा इथला कोएफिशियंट घ्यायचा आणि त्यांचा स्क्वेअर करायचा. किंवा सिंपल एखादा वेक्टर 2 डायमेन्शनमध्येच असेल आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप त्याची मॅग्निट्यूड काय येते आपल्यासाठी फक्त ह्या आयचा कोएफिशियंट किती आर एक्स स्क्वेअर रूट ऑफ याचा स्क्वेअर करायचा प्लस ह्या आर वायचा कोएफिशियंट करायचा आणि आपल्यासाठी याचा असा आन्सर येतं. ठीक आहे, हे झालं आपल्यासाठी पूर्ण रिझोल्युशन ऑफ अ व्हेक्टर. तर मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट तुम्हाला वाटल्यास तर पूर्ण जे आहे ते पॉज करून तुम्ही लिहू शकता व्हिडिओ. आता त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला डायरेक्शन फाइंड करायची रिझल्टंटची याच्यासोबत दिलेली जी अँगल आहे तर रिझल्टंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे, मग आता बघा डायरेक्शन रिझल्टंटची आर एक्स सोबत किती येणार ते आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करता येते. किंवा सरळ सरळ ह्या ट्रायंगलमध्ये टॅन थिटा फाइंड करायचं असेल तर आपण असं फाइंड करतो थिटाची व्हॅल्यू भेटली म्हणजे आपल्याला रिझल्टची डायरेक्शन भेटली. बघा ही इथं रिझल्टंटची म्हणजे रिझल्टंटचा आर एक्स सोबत किती अँगल आहे थिटा. मग आपल्याला फक्त थिटाची जरी व्हॅल्यू भेटली तरी आपल्याला आन्सर येऊ शकतो. सो ह्या फिगरमध्ये बघा हे आर वाय समोरची बाजू आहे इकडली बाजू आहे. सो आर इथं मी असं लिहिणार देअरफॉर tan theta is equal to ही साइड आर वाय डिवाइडेड बाय adjacent side आर एक्स. सो देअरफॉर theta is equal to tan इनवर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स. म्हणजे आपल्याला याचं आन्सर जे आहे त्या पद्धतीने भेटून जातं. काय थिटा जर फाइंड करायचं असेल तर tan इनवर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स. ते एकदम सिंपल पद्धतीने ही जी आहे ते आपली डेफिनेशन झाली कशाची ह्या पद्धतीनं. रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टर जे होतं ते पूर्ण पद्धतीनं असं होतं. ठीक आहे, आता चला यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो आहे प्रोडक्ट ऑफ अ व्हेक्टर्स. मग 2 पद्धतीचे प्रोडक्ट असतात. त्यातला पहिला जो प्रोडक्ट असतो जर
दिलेल्या दोन व्हेक्टरचा प्रोडक्ट हा स्केलर आला किंवा सिम्पली नंबर आला तर त्याला स्केलर प्रोडक्ट असं म्हणत असतात. आणि त्या उलट जर दोन व्हेक्टरचा गुणाकार परत एक व्हेक्टर आला तर त्याला व्हेक्टर प्रोडक्ट म्हणत असतात किंवा दुसरं नाव दिलेलं आहे त्याला क्रॉस प्रोडक्ट. त्याच्यामध्ये आपण आता स्केलर प्रोडक्ट जो आहे किंवा त्यालाच आपण नाव देणार आहे डॉट प्रोडक्ट, तर त्याला आपण डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. तर बघा आता आपला हा जो पॉईंट आहे, पॉईंटचं नाव काय आपलं स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. ठीक आहे. मग सगळ्यात अगोदर ह्या पॉईंटमध्ये आपल्याला शिकायचे दिलेल्या प्रोडक्टची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन आधी समजून घेऊ आणि नंतर याला स्केलर प्रोडक्ट का म्हणतात किंवा डॉट प्रोडक्ट का म्हणतात. ठीक आहे. एकदम सिंपल. आता बघा दोन व्हेक्टरमधला जो अँगल असतो तर आपण याला काय लिहित असतो, दोन व्हेक्टरमध्ये डॉट प्रोडक्ट कसा डिफाईन करतात किंवा स्केलर प्रोडक्ट कसं डिफाईन करतात. पहिल्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड घ्यायची, त्यानंतर दुसऱ्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड घ्यायची आणि त्यानंतर ह्या दोघांमधला जो अँगल आहे तो अँगल कॉसाइन जो अँगल आहे तर तो कोसाइन अँगल हे ए बार आणि बी मधला अँगल बघायचा आणि परत त्यानं पण यांच्या मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय करायचं आणि मग आपण दोन व्हेक्टरचा जो आहे तर तो डॉट प्रोडक्ट फाईन करू शकतो. ठीक आहे. सिम्पली कसं फाईन करणार, ए बारची मॅग्निट्यूड, बी बारची मॅग्निट्यूड आणि कॉस ऑफ त्या दोघांमधला जो अँगल तो असेल तो अँगल. इथं लिहिलं बघा मी, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन द ए बार अँड बी बार. आता बघा सगळ्यात अगोदर याला स्केलर प्रोडक्ट का म्हणायचा असा प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला किंवा याला डॉट प्रोडक्ट का म्हणायचे तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. एकदम सोपं आहे. काय करायचं, दिलेल्या दोन व्हेक्टरचा गुणाकार आपण याला डिफाईन करणार आहेत. क्रॉस प्रोडक्ट किंवा त्याला व्हेक्टर प्रोडक्ट म्हणतात किंवा स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट म्हणतात. याला आपण डिफाईन करणार आहेत. जर दिलेल्या दोन व्हेक्टरचा गुणाकार सिम्पली एक नंबर आला, नंबर म्हणजेच असतो स्केलर, नंबरलाच आपण म्हणत असतो स्केलर. ठीक आहे. परत ऐका, दोन व्हेक्टरचा जर गुणाकार सिम्पली एक नंबर आला तर त्या व्हेक्टर प्रोडक्टला आपण काय म्हणणार येतं, त्या दोन व्हेक्टरच्या प्रोडक्टला काय म्हणणार येतं आपण स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डॉट प्रोडक्ट का म्हणायचं, बघा इथं दोन व्हेक्टरचा गुणाकार आपण डॉटनं रिप्रेझेंट करतोय म्हणून काय म्हणायचं डॉट प्रोडक्ट. एकदम सिम्पल. डॉट कशामुळं, हा जो गुणाकार आहे व्हेक्टरचा आपण डॉटनं रिप्रेझेंट करतोय म्हणून डॉट प्रोडक्ट. आणि स्केलर प्रोडक्ट का म्हणायचं, दिलेल्या दोन व्हेक्टरचा गुणाकार सगळं जे आन्सर येणार आहे तर ते आन्सर कशामध्ये येणार आहे आपल्याला स्केलरमध्ये आणि म्हणून याला म्हणायचं स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे. ही झाली याची एकदम सिम्पल डेफिनेशन. आता फॉर एक्झाम्पल बघू, आपण काय करू छोटे छोटे एक्झाम्पल बघू आणि मग नंतर आपण याचं जे प्रूफ आहे तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रूफ बघू. म्हणजे जे आहे ते जनरल एखादा व्हेक्टर आय जे के फॉर्ममध्ये दिला असेल तर त्याचा डॉट प्रोडक्ट कसा फाईन करायचा. तर सगळ्यात अगोदर आपण युनिट व्हेक्टरची डॉट प्रोडक्ट फाईन करू. आता बघा मी जर म्हणलं आय कॅप डॉट आय कॅप यांचा डॉट प्रोडक्ट मला फाईन करा तर सगळ्यात अगोदर मी डेफिनेशन यूज करणार, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा, ही डेफिनेशन यूज करायची. ठीक आहे. मग इथं पहिलं गणलं येणार मी आय कॅप इंटू आय कॅप. ठीक आहे. आता बघा युनिट व्हेक्टर म्हणल्यानंतर युनिट व्हेक्टरची जी मॅग्निट्यूड असते ती ऑलवेज किती असते 1, म्हणूनच त्याचं नाव काय पडलेलं आहे युनिट व्हेक्टर. लक्षात ठेवायचा, कोणत्याही दिलेल्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड किती असते 1, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे युनिट व्हेक्टर. द व्हेक्टर विच हॅव युनिटी मॅग्निट्यूड दॅट व्हेक्टर इज कॉल्ड एज द युनिट व्हेक्टर. आणि म्हणून इथं आपण दोन युनिट व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट फाईंड करतोय, आय कॅप आय कॅप. ठीक आहे. मग आता बघा आय कॅपची मॅग्निट्यूड किती येणार 1, परत ह्या आय कॅपची मॅग्निट्यूड किती येणार 1 गुणिले कॉस ऑफ, दोन्ही पण व्हेक्टर एकाच याच्यावर आलेत, आय कॅप हा इकडला आय कॅप, दोन्ही म्हणजे आय कॅप सोबतच आलेत एकाच याच्यावर. ठीक आहे. आय कॅप म्हणजे काय, दोन्ही व्हेक्टर एक्स ॲक्सिसच्या अलंगच यालात, दोघांचे डायरेक्शन सेम, एकावर एक आयडेंटिकल व्हेक्टर यायलात आणि यांच्यामधली मग अँगल किती असणार आहे 0. कारण की बघा आपण असं रिप्रेझेंट करत असतो एक्स वाय झेड, याच्या अलॉंग जो युनिट व्हेक्टर असतो त्याला आपण म्हणत असतो आय कॅप, याच्या अलॉंग जो युनिट व्हेक्टर असतो याला म्हणत असतो आपण के कॅप आणि याच्या अलॉंग जो युनिट व्हेक्टर असतो याला म्हणत असतो आपण जे कॅप. आय डॉट आय म्हणजे काय, दोन्ही बी सेम व्हेक्टर, म्हणजे सेम व्हेक्टरमध्ये अँगल किती असणार आहे 0 डिग्री. सो मी असं म्हणणार आय डॉट आय हे 1.1 आणि कॉस 0ची किंमत किती येते 1. सो इथं काय आन्सर येणार 1. आणि मग याच्यावर आपण एक महत्त्वाचं कन्क्लुजन काढू शकतो. अशा पद्धतीनं आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप, इथं के कॅप डॉट के कॅप, याचा आन्सर किती येणार आहे 1.
ठीक आहे, हे एक झालं महत्त्वाचं पॉईंट. म्हणजे सेम व्हेक्टर जर असतील म्हणजे युनिट वेक्टर असतील आय डॉट आय, जी डॉट जे, के डॉट के, याचा आन्सर किती येतं आहे 1, कारण की कॉस झिरोची किंमत किती असते 1. सो यामुळे याचं आन्सर असं येतं. आता थोडंसं वेगळं घेऊ, आय एक युनिट वेक्टर आय घेऊ, दुसरा एक युनिट वेक्टर आपण जे घेऊ आणि त्यांच्यासाठीचा आन्सर फाईंड करू. पहिलं एक्झाम्पल बघा, आता आपण इथं बघू आय डॉट जे कॅप. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे हे आय जे के तिघही एकमेकाला काय असतात परपेंडिक्युलर टू इच अदर. आय जे के 3 unit vectors are perpendicular to each other. I is along the x axis, J is along the y axis and K is along the z axis. आणि बोथ जे हे तिन्ही वेक्टर असतात हे तिघे एकमेकाला काय असतात परपेंडिक्युलर. सो हिअर आय अँड जे ऑल्सो परपेंडिक्युलर टू इच अदर. सो आपण इथे डेफिनेशन यूज करणार, कोणची डेफिनेशन यूज करणार, ही वाली ए बार डॉट बी बार. मग आता इथं बघा, इथं ए बार सारखं कोण आहे आय कॅप, इथं बी बार सारखं कोण आहे जे कॅप. ठीक आहे, इज इक्वल टू काय डेफिनेशन आहे, ए ची मॅग्निट्यूड बी ची मॅग्निट्यूड आणि या दोघांमधला अँगल कॉस थीटा. मग आता बघा आय ची मॅग्निट्यूड किती येणार 1, परत जे ची मॅग्निट्यूड किती येणार 1, कारण की हा पण युनिट वेक्टर म्हणून याची पण मॅग्निट्यूड 1 इंटू कॉस ऑफ आय आणि जे मध्ये अँगल किती बघा, हे आणि आय आणि जे मध्ये आय कोणाच्या अलॉंग असतो एक्स ॲक्सिसच्या अलॉंग, जे कोणाच्या अलॉंग असतो वाय ॲक्सिसच्या अलॉंग, म्हणून यांच्यामध्ये अँगल किती झाला 90 डिग्री. सो आय डॉट जे कॅप इज इक्वल टू 1.1 इंटू 0, कारण की कॉस 90ची किंमत किती असते 0, मग याचा आन्सर काय येणार 0. सो आय डॉट जे किंवा जे डॉट आय किंवा के डॉट आय याचा आन्सर काय येणार आहे 0. तसंच ह्याची जर सिक्वेन्स जी उलटी घेतली तरी याचा आन्सर काय येणार आहे सेमच. जे डॉट आय हे पण एकमेकामध्ये अँगल किती आहे 90 डिग्रीचा, म्हणून याचं पण आन्सर तेच येणार आय डॉट जे आणि आय डॉट के इज इक्वल टू काय येणार 0 आन्सर येणार. ठीक आहे, ह्या पद्धतीनं झालं युनिट वेक्टरचं जे आहे, तर दोन युनिट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट असेल तर त्याचा आन्सर काय येणार आहे. आणि आता यानंतरचा नेक्स्ट जे लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आन्सर फाइंड करायचे. जर दिलेला वेक्टर पी बार आपण असा रिप्रेझेंट करत असतो A1 आय कॅप प्लस B1 जे कॅप प्लस C1 के कॅप आणि एखादा वेक्टर आपल्याला क्यू बार असं दिलेला असेल A2 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस त्यानंतर जे आहेत A1 A2 B1 तिथं आपण C2 घेऊ C2 के कॅप असं असेल तर पी बार डॉट क्यू बार यांचा डॉट प्रोडक्ट जो असतो तो आपण असं लिहित असतो आय जे केचे कोइफिशियंट असतात त्या कोइफिशियंटच्या गुणाकाराची बेरीज घ्यायची. ठीक आहे, A1 A2 याचा डॉट प्रोडक्ट असं डिफाईन करतात B1 B2 प्लस C1 C2. ठीक आहे, एकदम सिंपल. काय दिलं, जर दिलेले दोन वेक्टर आपल्याला आय जे के फॉर्ममध्ये दिलेले असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट आपण असं डिफाईन करत असतो. काय करायचं, दिलेल्या दोन्ही वेक्टरच्या आय जे केचे जे कोइफिशियंट आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची. आयचे कोइफिशियंट कोणचे आहेत A1 A2 यांचा गुणाकार प्लस जेचे कोइफिशियंट कोणचे आहेत B1 B2 यांचा गुणाकार प्लस C1 C2 म्हणजे केचे कोइफिशियंट कोण आहेत C1 C2 यांच्या गुणाकार आणि यांची बेरीज. तर अशा पद्धतीनं डॉट प्रोडक्ट जो येतो तर दिलेले दोन वेक्टर आय जे के फॉर्ममध्ये जर दिले असतील तर त्यांचा जो डॉट प्रोडक्ट असतो तो अशा पद्धतीनं डिफाईन करता येतो. आणि असाच का याच्यासाठीचं जे प्रूफ आहे ते आपण याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू. आणि ह्या पद्धतीनं जे आहेत आपण आज रिझॉल्युशन ऑफ अ वेक्टर बघितलं आणि स्केलर प्रोडक्ट किंवा त्यालाच आपण म्हणतो डॉट प्रोडक्ट ह्याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेतली. ठीक आहे, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांसोबत जे आहेत तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सगळ्यांना सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही अडचण आल्या तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात. आणि तुम्हाला जर इतर दुसऱ्या काही अडचणी असतील, एखाद्या एक्झामबद्दल माहिती नसेल किंवा काही जरी प्रश्न असतील 12वी सायन्स 11वी सायन्स रिलेटेड किंवा तुम्हाला फिजिक्समध्ये ज्या छोट्या छोट्या अडचणी येतात तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याशी रिलेटेड व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर टाकेल. ठीक आहे, सो आजचं लेक्चर जे आहे आपलं इथंच संपलं. थँक्यू सो मच.